Good evening students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the next topic of chapter 4, that is continued proportion. What is continued proportion? Continued proportion. Continued proportion म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या. Suppose we have given two ratios A upon B and B upon C. B upon C असे जर दोन रेशो आपल्याला दिले असतील आणि इक्वल ह्यांच्यामध्ये रिलेशन इक्वल आहे, इफ असं जर असेल तर पहिल्या रेशोचा डिनॉमिनेटर आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर हे जर सारखे असतील तर असे जे दोन रेशो असतील त्यावेळेस आपण असं म्हणणार आहे की जे नंबर्स आहेत ए बी सी देन ए बी अँड सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. ते कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहे असं आपण म्हणणार आहे. किंवा की ज्या वेळेस हे दोन रेशो दिले ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी, याचा डिनॉमिनेटर आणि याचा न्यूमरेटर सारखा असेल तर त्याच वेळेस म्हणता येईल. आणि इथे एक अट अशी असणार आहे, ए बी अँड सी आर ग्रेटर दॅन 0. याची किंमत 0 पेक्षा जास्त असणार आहे. ओके, मग आता असं ज्यावेळेस होईल, जर समजा असं झालं तर काय कंडिशन होऊ शकतात. जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, इफ ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर, ए इंटू सी इक्वल टू बी इंटू बी, दॅट इज बी स्क्वेअर, देन बी इज कॉल्ड geometric mean of A and C. B ला आपण काय म्हणणार आहे, A and C चा geometric mean म्हणणार आहे, कारण बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी असणार आहे. ओके, ही एक कंडिशन त्या ठिकाणी येते. किंवा आपण असं पण म्हणू, किंवा त्याला जॉमेट्रिक मीन जे म्हणतोय आपण, किंवा त्याला असं पण म्हटलं जाईल मीन प्रोपोर्शनल ऑफ ए अँड सी. यालाच आपण काय म्हणणार, मीन प्रोपोर्शनल ऑफ ए अँड सी. बी ला ए अँड सी चा मीन प्रोपोर्शनल सुद्धा म्हटलं जाईल. आता या पद्धतीने आपण तीन फक्त व्हेरिएबल घेतले होते, तीन व्हॅल्यू घेतल्या होत्या ए बी अँड सी. अशा आपण जर जास्त व्हॅल्यू घेतल्या, इथे फार झालं आपण असं म्हणू शकतो बी इज मीन प्रोपोर्शनल ऑफ ए अँड सी. ही गोष्ट लक्षात घ्या. आता समजा आपण तीनच घेतले होते, ए बी अँड सी घेतले होते, हे जर आपण जास्त घेतले तर एक जनरलाइज स्टेटमेंट मिळतं आपल्याला. कोणतं स्टेटमेंट मिळतं बघा, इफ ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू डी अपॉन ई. अशा पद्धतीने जर आपण जास्त व्हॅल्यू घेत गेलो तर देन ए बी सी डी अँड ई आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. म्हणजे अशा पद्धतीने हे जनरल स्टेटमेंट आपण जास्त व्हॅल्यूंसाठी किंवा जास्त नंबरसाठी वापरू शकतो. ओके, हे कंप्लीट करा, मग आपण पुढचं घेऊया. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा, मग पुढचं घेऊ आपण. बघा, नाउ द नेक्स्ट टॉपिक इज के मेथड. व्हॉट इज के मेथड? ओके, व्हॉट इज के मेथड? K method, if A upon B equal to B upon C. सॉरी, इथे आपण कंटिन्यू मध्ये घ्यायची गरज नाही, डायरेक्ट आपण पुढचं घेऊ. A upon B equal to C upon D असं जर दिलं असेल
तर आपण काय अज्युम करतो, देन ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू के. म्हणजे हा प्रत्येक रेशो के अज्युम केला की त्याला के मेथड म्हणणार आहे. आणि ही के मेथड कशासाठी वापरतात, जर आपल्याला हे जे इक्वल रेशोचे एक्झाम्पल असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी के मेथड वापरली जाते. मग हे पुढे जर आपण एक्सप्लेन केलं तर काय होईल, ए अपॉन बी इक्वल टू के, सी अपॉन डी इक्वल टू के, देअरफॉर ए इक्वल टू बी के अँड सी इज इक्वल टू डी के. याचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, पण ज्यावेळेस एक्झाम्पल बघू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. फक्त के मेथड म्हणजे काय हे एकदा समजून घ्या फक्त, की प्रत्येक रेशो आपण के मानतो, इच रेशो इज इक्वल टू के, याला म्हटलं जातं के मेथड. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. ओके, now see the practice set 4.5. practice set 4.5. 4.5 चा विचार आपल्याला करायचा आहे. काय आहे नेमकं 4.5 बघा. फर्स्ट क्वेश्चन which number should be subtracted from 12, 16 and 21 so that resultant numbers are in continued proportion. आता याचा अर्थ काय नेमकं तो समजून घ्या. असा कुठला नंबर सबट्रॅक्ट करायचा 12, 16 आणि 21 मधून की हे नवीन जे नंबर तयार होतील ते कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये येतील. लेट एक्स बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 and 21. Therefore, new numbers are 12 minus x, 16 minus x and 21 minus x. आता जेव्हा आपण x सबट्रॅक्ट करू त्यावेळेस ते कसे होतील, इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. The new numbers are in continued proportion. The new numbers are in continued proportion. New numbers are in continued proportion. मग काय होईल, 12 minus x upon second 16 minus x equal to 16 minus x upon 21 minus x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 12 minus x into 12 minus x is equal to, सॉरी इथे 21 minus x आहे, हा 12 नाही, इथे 21 आहे. इथे 16 minus x आणि त्याला मल्टिप्लाइड 16 minus x. ओके, इथपर्यंत कंप्लीट करा, पुढचं सांगतो. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. ओके,
आता इथे या प्रत्येक टर्मने एकमेकाला मल्टिपल करायचं म्हणजे काय होईल बघा, 12ने याला मल्टिपल करा, 12 इंटू ब्रॅकेट 21 मायनस एक्स इंटू ब्रॅकेट 21 मायनस एक्स इज इक्वल टू 16 इंटू ब्रॅकेट 16 मायनस एक्स इंटू ब्रॅकेट 16 मायनस एक्स. याला तुम्ही हे दोन्ही सारखे असल्यामुळे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर तो फॉर्म्युला वापरला तरी चालेल, काही अडचण नाही, तोही वापरू शकता. मग आता इथे आपण हे सिम्प्लिफाय करतोय बघा. 12ने जर याला मल्टिपल केलं तर 12 एक 12, 1 रिमेनिंग, 12 दुने 24 आणि 1 25 वजा 12x मायनस 21x प्लस एक्स स्क्वेअर, 16 गुणिले 256 मायनस 16x आणि प्लस एक्स स्क्वेअर. आता इथे प्लस एक्स स्क्वेअर आहे, इकडे पण प्लस एक्स स्क्वेअर आहे, तो कॅन्सल होणार आहे. काय काय शिल्लक राहिले ते पाहूया. देअरफॉर 252 आता मायनस 12 मायनस 21 दॅट इज 33 एक्स इज इक्वल टू 256 मायनस 32x. आता हा मायनस 32 इकडे प्लस होणार आहे आणि हा इकडे जाताना मायनस होणार आहे, म्हणजेच काय होईल मायनस 32x प्लस 33x मायनस 32x इक्वल टू 256 मायनस 252. देअरफॉर इथे उरले फक्त मायनस एक्स आणि इथे उरलाय 4. ओके, आपण आता इथे ही जी मायनस किंमत आली इथे याला तिकडे जाईल म्हणजे काय होईल एक्स मायनस 4. म्हणजेच आपल्याला प्रत्येकामध्ये काय मायनस करावं लागेल -4. म्हणजेच -4 शुड बी सबट्रॅक्टेड, -4 शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम ईच नंबर. आता या प्रश्नामधली थोडीशी चूक तुम्हाला सांगतो काय झाले. आता इथे -4 सबट्रॅक्ट करतो. समजा आपण 12 घेतला, बाजूला फक्त 2 मिनिटात समजून घ्या. समजा आपण 12 घेतला, त्यातून मायनस करायचं आहे. काय मायनस करायचं आहे 4 करायचं आहे. मायनस मल्टिप्लाइड मायनस म्हणजे काय +4, 12 + 4 होणार आहे तिथे. ओके, म्हणजे जर आपण 12 मधून -4 सबट्रॅक्ट करतोय म्हणजेच काय करतोय आपण या 12 मध्ये हा 4 ऍड करतोय ना. म्हणजे क्वेश्चनमध्ये आपल्याला असं पाहिजे होतं विच नंबर शुड बी ॲडेड, असा जर प्रश्न दिला असता तर इथे हे मायनस आन्सर आलं नसतं, हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे, हरकत नाही. जरी त्यांनी सबट्रॅक्ट दिले तर आपण अशा पद्धतीने पॉझिटिव्ह घेऊ शकतो त्याचं. मग -4 शुड बी सबट्रॅक्टेड म्हणजे मग -4 आपण याच्यातून सबट्रॅक्ट करू तर मायनस मल्टिप्लाइड मायनस नक्की काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजेच त्याच्या दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर 4 शुड बी ॲडेड. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. जर उदाहरणार्थ तो बदल करून दिला त्यांनी की विच नंबर शुड बी ॲडेड तर आपल्याला हे उत्तर एक्सचं उत्तर -4 न येता 4 येईल. पण जे दिलंय ते घेऊया, काही फरक पडत नाही. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. नाउ सी द सेकंड एक्झाम्पल. कदाचित नवीन पुस्तकांमध्ये करेक्शन करून दिले असेल त्यांनी, सांगता येत नाही कारण हे जुनं पुस्तक आहे माझ्याकडे. असेल किंवा नसेल, जे दिले त्याप्रमाणे आपण उदाहरण सॉल्व. ओके, नाउ सी द सेकंड एक्झाम्पल. इफ 28 मायनस एक्स इज द मीन प्रोपोर्शन ऑफ 23 मायनस एक्स अँड 19 मायनस एक्स देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे याचा अर्थ काय, हे तिन्ही पण प्रोपोर्शनमध्ये आहेत. म्हणजे हा बी असणार आहे, तो ए आणि सी. म्हणजे इथे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ए असणार आहे आपला 23 मायनस एक्स, बी असणार आहे हा 28 मायनस एक्स आणि सी असणार आहे 19 मायनस एक्स. मग हे प्रोपोर्शनमध्ये आहेत, मीन प्रोपोर्शन. म्हणजेच काय ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी. म्हणजे 23 मायनस एक्स अपॉन 28 मायनस एक्स इक्वल टू 28 मायनस एक्स
अपॉन 19 मायनस एक्स. 19 मायनस एक्स. इथे आपण एक थोडीशी सोपी पद्धत वापरूया एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी. एक तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन वापरून डायरेक्ट सोडू पण शकता, पण दुसरं एक बाय युझिंग डिव्हिडंडो. बाय युझिंग डिव्हिडंडो म्हणजे काय, तर न्युमरेटर मधून फक्त डिनॉमिनेटर मायनस करायचा. काय होईल, 23 मायनस एक्स मायनस 28 मायनस एक्स अपॉन 28 मायनस एक्स इज इक्वल टू 28 मायनस एक्स मायनस 19 मायनस एक्स अपॉन 19 मायनस एक्स. डिव्हिडंडो फक्त त्या ठिकाणी आपण वापरला आहे. तुम्ही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असतं तरी चाललं. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, तीही पद्धत वापरली तरी काही अडचण नाही आहे. ही वापरल्याने काय सोपं होतंय बघूया आपण. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया. ओके, मग आता इथे सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर 23 मायनस एक्स मायनस 20x प्लस एक्स डिवाइडेड बाय 28 मायनस एक्स इज इक्वल टू 28 मायनस एक्स मायनस 19 आणि प्लस एक्स डिवाइडेड बाय 19 मायनस एक्स. आता अजून काय सिम्प्लिफाय होईल ते बघा. देअरफॉर 23 इथे एक्स नाही आहे, इथे फक्त 28 आहे. मग 23 मायनस 28 म्हणजे -5 आणि हा मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झाला. इथे उरले 28 मायनस एक्स इज इक्वल टू इथे 28 मायनस 19 म्हणजे उरला फक्त 9 आणि हा कॅन्सल झाला. 9 अपॉन 19 मायनस एक्स. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -5 इंटू 19 मायनस एक्स 9 इंटू 28 मायनस एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, मग आता इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन -95 प्लस मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस 5x इथे 9 × 8 = 72 7 9 × 18 7 25 मायनस 9x. हा मायनस 9x इकडे आणा, हा इकडे जाऊ द्या, म्हणजे काय होईल 5x प्लस 9x इज इक्वल टू 252 प्लस 95. देअरफॉर 14x इज इक्वल टू यांची ॲडिशन केली तर 7 9 5 14 3 347. देअरफॉर x इज इक्वल टू 347 अपॉन 14 आणि तीच व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली आहे 347 अपॉन 14. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. ओके, नाउ सी द क्वेश्चन नंबर 3. Three numbers are in continued proportion. Whose mean proportional is 12 and the sum of the remaining two numbers is 26. Then find
these numbers, then find these numbers. आता एक थोडंसं आपण समजून घेऊ. आता समजा 3 नंबर आहे, समजा 3 नंबर आपण ए बी सी मानले. ओके, हुज मीन प्रोपोर्शनल दिलाय. म्हणजे जेव्हा आपण ए बी सी म्हणतो त्यावेळेस मीन प्रोपोर्शन आपण काय म्हणतो, बी इज इक्वल टू 12. ओके, लेट फर्स्ट नंबर ए इज इक्वल टू एक्स. आता जो दुसरा असणार आहे त्या दोघांचं ए आणि सी दोघांचे ॲडिशन 26 आहे. म्हणजे सी काय असणार आहे, देअरफॉर सी इज इक्वल टू 26 मायनस एक्स. 3 नंबर्स आणि प्रोपोर्शन. 3 numbers are in proportion. 3 numbers are in proportion म्हणजेच काय, हा जो बी असणार आहे जो मीन प्रोपोर्शनल आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर, किंवा आपला या रूपात लिहायचं असेल तर आपण असंही लिहू शकतो, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी. देअरफॉर 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू 26 मायनस एक्स. देअरफॉर 144 इज इक्वल टू 26 मायनस एक्स स्क्वेअर. 26 मायनस एक्स स्क्वेअर. इथपर्यंत कंप्लीट करा. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि ती कंप्लीट करा. बघा, आता हे सगळं इकडे आणूया. काय होईल, मायनस एक्स स्क्वेअर इकडे येताना काय होईल, प्लस एक्स स्क्वेअर. नंतर हा 26x इकडे येताना मायनस 26 आणि इकडचा हा तसाच आहे म्हणजे हा प्लस 144 आणि तिकडे शिल्लक राहिले फक्त 0. ओके, आता मधल्या पदाची फोड करा की जी मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे आपलं 144 आणि मध्ये बेरीज झाली पाहिजे मायनस 26. ओके, मग आता याचं सिम्प्लिफिकेशन काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 18x मायनस 8x प्लस 144. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 144 येतो आणि ॲडिशन 26 येते. 88 64 6 8 1 8 6 14. याच्यात काय कॉमन निघेल, याच्यात काय निघेल. देअरफॉर एक्स मायनस 18 मायनस 8 कॉमन काढा, एक्स मायनस 18 इज इक्वल टू 0. देअरफॉर परत ही ब्रॅकेट कॉमन आहे, x minus 8 is equal to 0. Therefore, x minus 18 or x minus 18 is equal to 0 or या दोन्हीपैकी एक 0 असेल, x minus 8 is equal to 0. Therefore, x equal to 18 or x equal to 8. मग आता a ची व्हॅल्यू आली आपल्याला. Therefore, when a is equal to 18 then c is equal to 26 minus 18. Therefore c is equal to 8. जेव्हा a 18 असेल तर c 8 येणार आहे. इथे ऑर मध्ये बघा, ऑर when a is equal to 8 then c is equal to 26 minus 8, that is c is equal to 18. या एकमेकाच्या अल्टरनेट असणार आहे. जेव्हा आपण एक व्हॅल्यू 18 घेऊ तेव्हा दुसरी 8 येईल, किंवा एक 8 घेऊ त्यावेळेस दुसरी 18 येणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला ते लिहावं लागेल. इथे हे व्यवस्थित 8 लिहा. आता हेच आपल्याला जर पूर्ण वाक्यात लिहायचं असेल तर आपण काय म्हणणार, द रिक्वायर्ड नंबर्स आर the required numbers are काय होईल, सुरुवातीला a जो आहे आपल्याकडे तो 18 आहे, 18 नंतर मधला 12 नंतर 8 और a आपण घेणार 8 12 अँड 18 असा क्रम असेल याच्यामध्ये. ह्या 3 नंबरच्या जोड्या अशा असणार आहे.
18-12-8 किंवा 8-12-18. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. मग बघूया एक्झाम्पल नंबर 4. ओके, सी एक्झाम्पल नंबर 4. If first bracket a plus b plus c into bracket a minus b plus c is equal to a square plus b square plus c square, show that a, b and c are in continued proportion. Are in continued proportion. Are in continued proportion असं आपल्याला शो करायचं आहे. आता मग हे शो करण्यासाठी काय करावं लागेल त्याचा विचार आपण करूया. ओके, आता हे सिम्प्लिफाय करूया. देताना काय दिले बघा, a प्लस बी प्लस सी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये a मायनस बी प्लस सी इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. काय होईल, इथल्या प्रत्येक टर्मने याला मल्टिपल करायचं. म्हणजे काय, a इंटू ब्रॅकेट a मायनस बी प्लस सी प्लस b इंटू ब्रॅकेट a मायनस बी प्लस सी प्लस c इंटू ब्रॅकेट a मायनस बी प्लस सी इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. मल्टिपल करूया. a स्क्वेअर मायनस ए बी प्लस ए सी प्लस बी ए म्हणजेच ए बी मायनस बी स्क्वेअर प्लस बी सी प्लस ए सी मायनस बी इंटू सी म्हणजेच बी सी किंवा सी बी आणि प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इकडे पण ए स्क्वेअर आहे, तिकडे पण आहे, म्हणजे कॅन्सल होणार आहे. दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. इकडे सी स्क्वेअर आहे, तिकडे सी स्क्वेअर आहे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. हा मायनस बी स्क्वेअर तिकडे जाताना प्लस होणार आहे. आणि इथे काय काय बघा, मायनस ए बी प्लस ए बी कॅन्सल होणार आहे. नंतर प्लस बी सी मायनस बी सी कॅन्सल होणार आहे. नंतर ए सी प्लस ए सी म्हणजे काय होईल, 2ac इज इक्वल टू बी स्क्वेअर, हा तिकडे जाताना प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय, 2ac इक्वल टू 2b स्क्वेअर. दोन्ही साईडचा बी स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे ac इज इक्वल टू बी स्क्वेअर. दॅट इज म्हणजेच काय, बी स्क्वेअर इज इक्वल टू ac. आणि जेव्हा बी स्क्वेअर इज इक्वल टू ac असतो, देअरफॉर असं जेव्हा येतं, देअरफॉर a, b अँड c आर कंटिन्यूड प्रोपोर्शन. कंटिन्यूड प्रोपोर्शन, कारण हा बी हा ए अँड सीचा जॉमेट्रिक मीन असणार आहे. तो काय असेल त्याचा जॉमेट्रिक मीन. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. If a upon b equal to b upon c and a comma b comma c are greater than 0, then show that
तीन आपल्याला शो करायचे आहेत. त्यातलं पहिलं आहे ए प्लस बी प्लस सी इंटू ब्रॅकेट बी मायनस सी इज इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर. ए बी मायनस सी स्क्वेअर. ओके, आता हे शो दॅट प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला के मेथड वापरावी लागते. बाय युझिंग के मेथड. आता के मेथड म्हणजे काय, तर ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के. म्हणजे प्रत्येक रेशो जो आहे तो के मानायचा. प्रत्येक रेशो काय मानायचा, के मानायचा. मग के मानल्यानंतर काय होईल, इथे पहिलं देअरफॉर ए अपॉन बी इज इक्वल टू के. मग इथे काय होईल, देअरफॉर ए इज इक्वल टू बी के. परत सेकंड घ्यायचा बी अपॉन सी इज इक्वल टू के. देअरफॉर बी इज इक्वल टू सी के. बी इज इक्वल टू सी के. ही व्हॅल्यू याच्यात पुट करा ए मध्ये. काय होईल, देअरफॉर ए इज इक्वल टू सी के इंटू के. देअरफॉर ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर. दोन व्हॅल्यूज बघा, इथे ए ची व्हॅल्यू, नंतर ही बी ची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू. ओके, दोन व्हॅल्यू आपण आता मग LHS घेऊ. या इक्वेशनची काय घ्यायची, LHS. LHS इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी आणि इकडे बी मायनस सी. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. देअरफॉर LHS इज इक्वल टू, आता ए ची व्हॅल्यू इथून टाका. ए म्हणजे सी के स्क्वेअर प्लस बी म्हणजे सी के प्लस सी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये इथे बी म्हणजे सी के आणि सी. देअरफॉर LHS इज इक्वल टू, आता या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर सी कॉमन निघते बघा. इथे सी कॉमन आला म्हणजे इथे काय उरला, के स्क्वेअर प्लस के प्लस 1 आणि इथे उरला के मायनस 1. याच्यात पण सी कॉमन निघाला. म्हणजे हा सी स्क्वेअर झाला. इथे दोघांमध्ये ना कॉमन तो, म्हणून सी स्क्वेअर. सी स्क्वेअर नाही, तिथे सीच घेणं योग्य होईल. नाही, बरोबर आहे, सी स्क्वेअरच बरोबर आहे. कारण या ब्रॅकेटमधून सी बाहेर निघाला आणि इथून सी बाहेर निघाला म्हणजे सी स्क्वेअर आहे. मग यांचं फक्त मल्टिप्लिकेशन करा. काय होईल, LHS बरोबर सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट. इथे या केने प्रत्येकाला मल्टिपल करून टाका. के स्क्वेअर प्लस के प्लस 1 नंतर मायनस 1 के स्क्वेअर प्लस के प्लस 1. देअरफॉर LHS इज इक्वल टू सी स्क्वेअर. इथे के ने मल्टिपल केलं तर के क्यूब प्लस के स्क्वेअर प्लस के मायनस के स्क्वेअर मायनस के आणि मायनस 1. आता कॅन्सल काय होतं आहे, प्लस के स्क्वेअर मायनस के स्क्वेअर प्लस के मायनस के. म्हणजे इथे उरला काय फक्त LHS इज इक्वल टू सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट के क्यूब मायनस 1 इक्वेशन नंबर 1. के क्यूब मायनस 1 इक्वेशन नंबर 1. ओके, मग जसं आपण LHS सिम्प्लिफाय केलं तसंच आपण RHS पण सिम्प्लिफाय करू शकतो. व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा, बघा RHS काय येते ते. RHS is equal to AB minus C square. Therefore, RHS is equal to A ची व्हॅल्यू पुटअप करा BK into
बी ची व्हॅल्यू सी के मायनस सी स्क्वेअर देअरफॉर आर एच एस इज इक्वल टू, इथे जर मल्टिप्लिकेशन केलं तर बी सी के स्क्वेअर, बी सी के स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू आपण इथे नाही, इथे बी के नाही, इथे शेवटची सी के स्क्वेअर पाहिजे होती, सी के स्क्वेअर इथे. मग आता चेंजेस काय होतील बघा, इथे काय होईल सी इंटू सी, सी स्क्वेअर, के स्क्वेअर इंटू के क्यूब क्यूब मायनस सी स्क्वेअर. देअरफॉर आर एच एस इज इक्वल टू सी स्क्वेअर कॉमन काढा, के क्यूब मायनस 1. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 बघा, दोघांची राईट साईड सारखी आहे. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. दोघांची राईट साईड सारखी आहे म्हणजेच एल एच एस आणि आर एच एस सारख्या झाल्या. मग त्याच्यावरून आपण काय करणार, तेच परत लिहायचं. इथे या अगोदर लिहिलं होतंच. देअरफॉर ए प्लस बी प्लस सी इंटू सेकंड ब्रॅकेट बी मायनस सी इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर आणि शेवटी लिहायचं हेन्स प्रूव्ड. म्हणजेच या अशा प्रकारे आपण सिद्ध केलं, हेन्स प्रूव्ड. व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. ओके. आता ही इकडची बाजू आपल्याला तशीच ठेवावी लागणार आहे. फक्त आपण ज्या दोन व्हॅल्यू आहे ते वर लिहून घेतो मी आणि पुढच्या एक्झाम्पलसाठी आपल्याला वापरता येईल. मग आता हे सगळंच काढून टाकू आपण. डायरेक्ट यातला सेकंड सब क्वेश्चन काय तो बघू आपण. सेकंड सब क्वेश्चन आहे त्यातला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू सेकंड ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस बी सी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी या दोन व्हॅल्यू वापरणार आहे. आता आपण अगोदरच काढून ठेवलं आहे म्हणजे परत परत या व्हॅल्यू लिहायची गरज नाही किंवा के मेथड वगैरे म्हणायची गरज नाही. फक्त आपण त्याचा वापर डायरेक्ट करूया. ए इज इक्वल टू बी के अँड सॉरी ए इज इक्वल टू शेवटचं सी के स्क्वेअर आणि बी इज इक्वल टू सी के. या दोन व्हॅल्यू आपल्याला फक्त वापरायच्या आहेत. ओके. बघा एल एच एस पुन्हा एल एच एस इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एल एच एस इज इक्वल टू ए म्हणजे सी के स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बी म्हणजे सी के ब्रॅकेटचा स्क्वेअर मोठ्या ब्रॅकेटमध्ये टाकूया इंटू सेकंड ब्रॅकेट बी स्क्वेअर, बी म्हणजे सी के ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. देअरफॉर एल एच एस इज इक्वल टू इथे आपण सिम्प्लिफाय केलं तर सीचा स्क्वेअर सी स्क्वेअर आणि केचा 4 प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर, इथे सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता कॉमन काढताना याच्यात पण सी स्क्वेअर कॉमन निघेल, याच्यात पण सी स्क्वेअर कॉमन निघेल म्हणजेच तो सी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर दोघांचा. म्हणजे इथे काय उरला फक्त के 4 प्लस के स्क्वेअर आणि सेकंडमध्ये के स्क्वेअर प्लस 1. म्हणजे याची शेवटची स्टेप असणार आहे एल एच एस इज इक्वल टू सी रेस टू 4 इंटू ब्रॅकेट के 4 प्लस के स्क्वेअर. त्यालाही तुम्ही के स्क्वेअर कॉमन काढलं तरी काय हरकत नाही. इथे के स्क्वेअर कॉमन काढू शकतो आपण या स्टेपला. म्हणजे काय शिल्लक राहील इथे के स्क्वेअर, इथे शिल्लक राहिला के स्क्वेअर प्लस 1 आणि इकडे के स्क्वेअर प्लस 1. आता के स्क्वेअर प्लस 1 के स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्या. म्हणजेच काय एल एच एस इज इक्वल टू सी 4 के स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 हा के स्क्वेअर मिळाला.
ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. ओके, आता याची RHS आपण सिम्प्लिफाय करूया. काय होईल RHS बघूया. RHS AB प्लस BC ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर RHS इक्वल टू, एक काम करूया, B कॉमन काढून घेऊ याच्यातून, म्हणजे B इंटू ब्रॅकेट A प्लस C ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच काय, RHS इज इक्वल टू B ची व्हॅल्यू काय पुटअप करणार आपण, CK ब्रॅकेटमध्ये A प्लस C, A आहे CK स्क्वेअर प्लस C ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर RHS इज इक्वल टू, इथे पूर्ण याचा स्क्वेअर आहे हा. मग आता याचा स्क्वेअर करताना याचा पण स्क्वेअर होईल, C स्क्वेअर K स्क्वेअर. ओके, मग इथे परत आता विचार करा, इथे C कॉमन काढा इथे, म्हणजे इथे आपण मल्टिप्लाइड C इंटू C स्क्वेअर प्लस 1 आणि हा ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर आहे तसा. म्हणजेच काय होईल परत, RHS इज इक्वल टू C स्क्वेअर K स्क्वेअर, याचं परत C स्क्वेअर आणि इथे K स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता याला जर मल्टिपल केलं, इज इक्वल टू C रेस टू 4 यांचं मल्टिप्लिकेशन K स्क्वेअर आणि इथं उरला K स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ती व्हॅल्यू आली LHS इतकी. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 म्हणजे 1 आणि 2 जर कम्पेअर केला, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 राईट साईड सारखी म्हणजे लेफ्ट साईड सारखी, LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर x स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इंटू सेकंड ब्रॅकेट B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इज इक्वल टू AB प्लस BC ब्रॅकेटचा स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह केलं आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा ते. यातला थर्ड सब क्वेश्चन विचारला आहे आपल्याला, तो बघूया आपण. थर्ड काय विचारलंय बघा. A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर अपॉन AB इज इक्वल टू A प्लस C अपॉन B. पुन्हा ह्याच व्हॅल्यू वापरायच्या, RHS आणि LHS कन्सिडर करून. LHS is equal to A square plus B square upon AB. Therefore, LHS is equal to A ची व्हॅल्यू टाका, CK स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस B म्हणजे CK ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय CK स्क्वेअर इंटू CK. Therefore, LHS is equal to स्क्वेअर केलं तर C स्क्वेअर K रेस टू 4 प्लस C स्क्वेअर K स्क्वेअर, इथे C स्क्वेअर K क्यूब, यातला C स्क्वेअर कॉमन काढा, C स्क्वेअर K स्क्वेअर कॉमन काढा, इथं काय उरला मग K स्क्वेअर प्लस 1 आणि इथे C स्क्वेअर K क्यूब, C स्क्वेअर K क्यूब. मग हा C स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल झाला, हा K स्क्वेअर आणि इथला क्यूब गेला म्हणजे K शिल्लक राहिला. म्हणजेच काय आलं, देअरफॉर LHS इज इक्वल टू K स्क्वेअर प्लस 1 अपॉन K. इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन 1 आलं आपलं. ओके, तसंच आता RHS काढूया.
RHS is equal to A plus C upon B. Therefore RHS is equal to A म्हणजे CK square plus C upon B म्हणजे CK. Therefore RHS is equal to C कॉमन काढा, शिल्लक राहिला K square plus 1, इथला CK, C आणि C कॅन्सल झाला. RHS is equal to K square plus 1 upon K. Equation number 2 from equation 1 and 2. From equation 1 and 2 LHS is equal to RHS. पुन्हा ते लिहून टाका आणि hence proved. A square plus B square upon AB is equal to A plus C upon B. Hence proved. Hence proved. या पद्धतीने के मेथडचा वापर करून आपण हे प्रूव्ह दॅट टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. ओके, व्हिडिओ पॉज करा. यातला शेवटचा 6वा प्रश्न बघूया. Question number 6. Find mean proportional of x plus y upon x minus y आणि x square minus y square upon x square y square. Let B is the mean proportional. मग जर B हा यांचा मीन प्रोपोर्शनल असेल तर B चा स्क्वेअर काय असेल? B स्क्वेअर इक्वल टू यांचा मल्टिप्लिकेशन x प्लस y x मायनस y इंटू x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर y स्क्वेअर. Therefore B स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस y x मायनस y इंटू, आता हा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे, फॅक्टर काय पडतील? x प्लस y x मायनस y डिवाइडेड बाय x स्क्वेअर y स्क्वेअर. रिझन देऊन टाका. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी आणि a मायनस बी. हा फॉर्म्युला आपण वापरला आहे. ओके, मग आता इथे x मायनस वाय, इथे x मायनस वाय, पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल झाली. उरलं काय आता? बी स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस वाय, त्याला मल्टिपल हा म्हणजेच तो त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय शिल्लक राहील? इथे काय शिल्लक राहील? बी इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यावर हा स्क्वेअर निघून गेला, हा गेला, हा निघून गेला, म्हणजे काय उरला? एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. म्हणजेच एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय इज मीन प्रोपोर्शनल ऑफ हे दोन्ही लिहून टाका. एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय अँड एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. या दोघांचा तो काय असणार आहे? मेन प्रोपोर्शनल असणार आहे. ओके, या पद्धतीने आपण हे 4.5 कंप्लीट केलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम सेट 4 आपल्याला सुरू करायचं आहे. तर मागचे जेवढे प्रॅक्टिस सेट झाले 4.1, 2, 3, 4 आणि 5 पुन्हा एकदा बघा, म्हणजे प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करणं तुम्हाला अवघड जाणार नाही. ओके, थँक्यू.